आज आम्ही करणार आहेत आईस्क्रीम वरती ब्लॉग, जो की आम्ही उचललेत सॉरी अरुण मधनं उचलले आहेत. तर हे आम्हाला जे वाटले युनिक ते आम्ही सगळे उचलले, तर ते आता आम्ही तुमच्यासमोर ट्राय करून दाखवू, जो की होता अनप्लॅन्ड. हा व्हिडिओ जो आहे ब्लॉग तो खूप अनप्लॅन्ड आहे. तर आम्ही काय पण बकवास करू ते तुम्हाला झेलायला लागेल. म्हणजे थोडंसं सहन करा, पण आम्ही तुम्हाला रिव्ह्यू ऑनेस्टच review देऊ. देऊ. सगळ्यात पहिले कोणता ट्राय करायचा? हा हा आता हा अरे लेट्स सी, आपण हा वाला ट्राय करूया, जसं आम्ही असं ठेवलं होतं त्या हा type. सिक्वेन्स मध्ये Right. तर अरे खुल ना लवकर. तर हे आपण फास्ट फॉरवर्ड करूया. ओके. ओ माय गॉड. तर हे बघा असा काहीतरी दिसतोय. आय मीन ते वॉटर बॅलन्सचं काहीतरी रिअलिस्टिक करायची कोशिश झाली होती, पण ते आमच्याकडून विरघळलं म्हणजे म्हणून असा ते होता हे बघा. तर ते थोडंसं आणता मेल्ट झालं. आमच्याकडूनच आणि- मेल्ट झालं. ते त्याचं त्यांची चुकी नाहीये, तर हम्म. मी सॉरी बोलीन त्यासाठी. Okay. बट लेट्स ट्राय. तू खाऊन बघ. प्रॉपर वॉटरमेलन सारखी टेस्ट लागते. तुला काय वाटतं? है ना? एकदम पण प्रॉपर नाही. पण आता हा त्या आणि हिशोबाने जे तो- ब्लॅक आहे ना याच्यामध्ये ते रेझिन्स आहेत. ब्लॅक रेझिन्स ना. पण मस्त लागतं. रेझिन्स म्हणजे माहिती काय? अगं म्हणून ठीक आहे, जाऊ दे. पण चांगलं लागतं, हे तुम्ही ट्राय करू शकता. आता आम्ही ट्राय करणार आहेत अरुणचं आईस्क्रीम शेक, जे की आमच्याकडे 2 फ्लेवरमध्ये अवेलेबल आहे, एक स्ट्रॉबेरी आणि एक कॉटन कॅन्डी. तर कॉटन कॅन्डी माझा पर्सनल फेवरेट आहे, पण आज आपण स्ट्रॉबेरी पण ट्राय करूया. स्टील कॉटन कॅन्डी एक वापरता. अनएक्सपेक्टेड टेस्ट एकदम एक नंबर. व्हॉट डू यू थिंक? मी तळलेला आईस्क्रीम. पण तो तसाच असतो का? ठीक आहे. ट्राय कर. हा जास्ती हा चांगला जास्त लागतो. भारी आहे. म्हणून पण तोच जास्त चांगला लागतो. अरे बॉट ठीक आहे पण guys. मस्त जर लागतोय. तुम्हाला ट्राय करायचं असेल तर तुम्ही नक्की कॉटन कॅन्डीज ट्राय करा. स्ट्रॉबेरी तर नॉर्मल आहे, पण कॉटन Normal कॅन्डी जो आहे. फ्लेवर आहे ना तो नवीन आहे, तर तुम्ही कॉटन कॅन्डी ट्राय करा. ॲट लास्ट हा फ्लेवर जो आहे तो लास्ट फ्लेवर आहे, रॉ मँगो फ्लेवर. जो की कच्चा आम. कच्चा आम. आम्ही तर इंडियामध्ये जाऊ अंग्रेज. दाखव. कच्चा कच्चा आम. mango. ठीक आहे. तर आता आम्ही हा तू ट्राय करते का मी ट्राय करू? मला करायचं नाही. मला मला एक मिनिट. नाही हे तर एकच आणलं आपण. एक काम करते, एक बाईट तू खा, बाकीचं लेट्स सी. ओ हे भारी दिसतंय. ओके. सो गाईज आम्ही विचार केला तसं नाही दिसत आहे, पण कसं पण दिसतं चांगलाच दिसतं. काहीतरी क्रेझी करायची हा. कोशिश करतोय, जे Because की हा कच्चा आम आहे. सो आम्ही विचार केला की सॉल्ट आणि मसाला मिक्स करून जो की आम्ही ऑलरेडी बनवून आणला, हा. तर आपण तो जर डीप करून आधी असंच खाऊया. फिगर आउट करू टेस्ट. हा ते कच्चा पटकन मँगो बाईट पडतंय सारखं खाली. लागतंय. कुठे हा पडतंय? ना? थोडं हा. थोडं मी आता असं. बापरे थंड केलं. ही पण असं मस्त लागतोय. ट्राय करून बघ. आधी नॉर्मली. ओके. झालं. हॅपी. ओके. थोडा अलग नाही वाटत आहे? हा गाईज असं जास्ती चांगलं. पण ते आता विरघळत आहे, तर ते बघा कसं. आय मीन यू. हा पण अरे मस्त मेसी लागतं. मेसी झालं. हम्म. आता स्वतःच खाशील. थंड. मला दे. खा खा. हा पण मस्त आहे. नवीन आहे पण फॅब्युलस आहे. तुम्ही Guys, नक्की आणि ट्राय आमची करा. आयडिया खूप चांगली होती. तुम्ही हा ट्राय करा विथ सॉल्ट अँड व्हॉट मसाला स्पाइस. चिली रेड चिली red पावडर. chili हा powder. अंग्रेजी. Yes. पण जर मराठीमध्ये बोलायचं झालं मीठ आणि मसाला. मीठ मसाला. पण नेव्हर माइंड, तुम्ही नक्की ट्राय करा. म्हणजे नेक्स्ट पार्ट्स पण येतात त्याचे. आम्ही वेगळ्या वेगळ्या व्हरायटीचे आईस्क्रीम ट्राय करणार. आता हे झाले अरुणचे, बाकी तू बोल. सो गाईज हा म्हणजे अनडिसाइडेड होता. स्टार्टिंगमध्येच बोललेलो. आम्हाला असंच विचार आला की व्लॉग बनवू. सो आम्हाला जे अवेलेबल भेटले युनिक आयटम्स ते आम्ही म्हणजे त्याचा व्लॉग बनवला. बट नेक्स्ट व्लॉग पार्ट 2 येईल, त्याच्यामध्ये एकदम हटकेवाले आईस्क्रीम ट्राय करू. ठीक आहे. सो नेक्स्ट व्लॉगसाठी वेट करा. बरोबर बोलली? मी हा पूर्ण खाईन. खा ना भाई, बिंदास माझा पण खा. पण तो कैरीवाला मी खाईल. नाही तो पण मी खाणार. यार जराशी जाडी होतो पण खा खा. काही वाला माझा. ए चल.